चिपळूणचा किल्ले गोविंदगड। स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर विस्ताराच्या दृष्टीने शिवाजी महाराज कोकणात उतरले। सागरी दुर्गांच्या मदतीने पश्चिम सीमा निर्धोक केली। महत्वाच्या नद्यांतील समुद्रापर्यंत चालणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण राखण्यासाठी जलदुर्ग उभारले आणि काही काबीज केले। पैकी वशिष्ठी पात्रातून दाभोळ बंदरापर्यंत होणाऱ्या वाहतुकीवर घारीसारखी नजर ठेवणारा हा गोविंदगड चिपळूण आणि समस्त कोकणासाठी अत्यंत गर्वाचे स्थान आहे। कारण इथे अतिशय महत्वाची लढाई मराठा साम्राज्याच्या धामधुमीत झालेली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील पायदळ प्रमुख सरनोबत पिलाजीराव गोळे यांचे वंशज आनंदराव गोळे आणि त्यांचे बंधू यांनी इथे पराक्रमाची शर्त करून सिद्धी 7 ला मराठ्यांच्या तलवारीचे पाणी पाजले। साधारण 1733च्या सुमारास ही लढाई झाली, जी एका मोठ्या मोहिमेची सुरुवात होती। स्वतः बाजीराव राऊ आणि चिमाजी अप्पा या प्रसंगी चिपळूणात जातीने हजर होते। चिपळूणचा इतिहास आणि भूगोल यात गोविंदगड अग्रस्थानी आहे।